हं. हॅलो, आवाज येतोय? एम ऑडिबल? Yes. Okay, we will start. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितलं, युनिकास्ट, मल्टीकास्ट आणि ब्रॉडकास्ट. त्यानंतर बघितलं इंट्राडोमेन, इंटरडोमेन. इंट्राडोमेन म्हणजे काय? की त्या ऑटोनॉमस सिस्टीमच्या आतमध्ये, म्हणजे ऑटोनॉमस सिस्टीम म्हणजे काय असणार आहे? तुमचं एक प्रकारचं छोटंसं नेटवर्क. किंवा जर तुम्ही इंटरनेट घेतलं तर ते इंटरनेट काय करायचं? छोट्या छोट्या सिस्टीम मध्ये म्हणजे ग्रुप ऑफ नेटवर्क मध्ये काय करायचं? डिवाइड करायचं. त्याला म्हणायचं ऑटोनॉमस सिस्टीम. मग राउटिंग ज्यावेळी इनसाइड अँड ऑटोनॉमस सिस्टीम होतं त्यावेळी आपण काय म्हणतो? इंट्राडोमेन राउटिंग. आणि राउटिंग ज्यावेळी बिटवीन ऑटोनॉमस सिस्टीम, दोन वेगवेगळ्या ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये ज्यावेळी राउटिंग होतं त्यावेळी आपण म्हणतो इंटरडोमेन राउटिंग. मग आता इंटरडोमेन, इंट्राडोमेनचे अल्गोरिदम्स आपण बघणार आहेत. राउटिंग अल्गोरिदम्स किंवा राउटिंग प्रोटोकॉल सुद्धा म्हणू शकतो. विच आर दी राउटिंग प्रोटोकॉल्स? तर इंट्राडोमेन, इंटरडोमेन. इंट्राडोमेन मध्ये बघायचं आहे डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग अल्गोरिदम.
आणि त्याचं एक्झाम्पल आहे RIP. ठीक आहे, अगोदर हा अल्गोरिदम काय ते स्टडी करूयात. कुठला? डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग. त्यानंतर बघायचं लिंक स्टेट राउटिंग. हा डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग काय अल्गोरिदम तो आपण बघूया. हा इंट्राडोमेन राउटिंग साठी वापरतात हा अल्गोरिदम. जिथं जिथं इनसाइड अँड ऑटोनॉमस सिस्टीम कम्युनिकेशन आहे किंवा राउटिंग आहे त्यावेळी हा डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग हा अल्गोरिदम आपण वापरतो. बघा काय हा अल्गोरिदम. ठीक आहे, आवाज माझा व्यवस्थित येतोय आणि सगळ्यांना स्क्रीन दिसतेय, स्लाइड दिसतायत? येस. ठीक आहे, ठीक आहे. बघा डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग. इन डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग, आता समोर जे तुम्हाला टेबल दिसत आहेत ते डिस्टन्स व्हेक्टर राउटिंगचे टेबल आहेत. ते काय टेबल आहेत अगोदर थोडंसं इंट्रोडक्शन बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय तो टेबल नक्की आहे तो. ठीक आहे, बघा हा जो अल्गोरिदम आहे तो इंट्रा डोमेन राउटिंग अल्गोरिदम आहे. इन धिस अल्गोरिदम द लीस्ट कॉस्ट राऊट, बघा लीस्ट म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू असलेला पाथ, लीस्ट कॉस्ट राऊट बिटवीन एनी टू नोड्स. The least cost route between any two nodes is the route with minimum distance. Again, in this protocol or in this algorithm, as the name implies, each node maintains a vector. Vector म्हणजे काय? टेबल. वेक्टरचा अर्थ काय? टेबल. समोर तुम्हाला स्लाइड वरती जे दिसत आहेत ते टेबल आहे. टेबल म्हणजे ते व्हेक्टर्स आहेत. ए चा व्हेक्टर आहे, बी चा व्हेक्टर आहे, डी चा व्हेक्टर आहे, सी चा व्हेक्टर आहे आणि ई चा व्हेक्टर आहे, म्हणजेच टेबल आहे. ठीक आहे, त्या मग टेबल मध्ये काय तर मिनिमम डिस्टन्सेस टू एव्हरी नोड, मिनिमम डिस्टन्सेस तिथं दाखवलेले आहेत. म्हणजे कसं तर आता बघा ए चा टेबल बघूयात अगोदर आपण, किंवा एक मिनिट. ठीक आहे, बघा माऊस पॉइंटर कडे लक्ष द्या. ए बी सी डी आणि ई असे 5 नोड आहेत. हे 5 जे नोड आहेत ते काय एकमेकांना कनेक्टेड आहेत. एकमेकांना कनेक्टेड आहेत कोण? डिरेक्टली कनेक्टेड आहे, कोण इनडायरेक्टली कनेक्टेड आहे. म्हणजे ए टू बी डायरेक्ट पाथ अवेलेबल आहे, ए टू ई डायरेक्ट, ए टू ई डायरेक्ट पाथ अवेलेबल नाहीये. एकतर ए टू ई कसं मला रिच आउट होत आहे थ्रू बी और थ्रू सी. एकतर मी ए टू ई कसं ट्रॅव्हल होणार तर सी चा उपयोग करून किंवा बी चा उपयोग करून. ठीक आहे, ए बी ई किंवा ए सी ई किंवा असंही जाऊ शकते मी ए बी सी ई असंही जाऊ शकते जर मिनिमम जर मला पाथ अवेलेबल असेल तर. मग बघा काय टेबल, आता ही डायग्राम तर कळाली. मिनिमम डिस्टन्सेस इथं डिनोट केलेत. ए टू बी ला जायला 5 व्हॅल्यू लागते किंवा 5 त्या कॉस्ट राऊटची कॉस्ट आहे. त्यानंतर ए टू सी जायला 2 आहे, ए टू डी पोहोचायला 3 व्हॅल्यू आहे. त्यानंतर ए टू ई पोहोचायचं असेल तर थ्रू सी तर 2 अधिक 4 तर किती होते? 6 होते. ठीक आहे, बी टू ई पण मी पोहोचू शकते तर 3 होते. मग बघा आता ते टेबल समजते मी काय सांगते, त्याचा सेन्स होतोय? येस, ठीक आहे. मग बघा एच टेबल, हा इथं नोड ए च्या शेजारी हा टेबल दाखवलेला आहे. 2 आणि कॉस्ट 2 आणि कुठून किंवा त्याची कॉस्ट किती आहे. आता बघा ए चा टेबल आहे म्हणजे हा ए नोड कन्सिडर केलाय. तर ए टू ए, ए टू ए, हे 2 म्हणजे ए टू ए, ए टू बी, ए टू सी, ए टू डी, ए टू ई. ठीक आहे, ए टू ए ला 0च लागणार आहे कॉस्ट, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट त्याचा कोण आहे का? होप कोणी नाहीये म्हणजे ए च्या तिथंच ए राहतोय. त्यानंतर ए टू बी, ए टू बी, ए टू बी किती आहे कोण सांगते? ए टू बी इथं डायग्राम बघा 5, बरोबर. त्यानंतर ए टू सी किती आहे? 2.
ठीक आहे. A to D किती आहे? 3. गुड. A to E 6. 6 आहे. पण काय केलंय? नेक्स्ट होप कोण आहे? डायरेक्ट पाथ अवेलेबल आहे का? नाही. इथं नाही. नेक्स्टच्या आतापर्यंत आपण बघितलं होतं ई सोडून बाकीच्या इथं डिरेक्टली पाथ अवेलेबल होता, म्हणजे डायरेक्ट कनेक्शन होतं. आता A to E मला पोहोचायला सी ची मदत घ्यायला लागते. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट म्हणजे त्याच्या इंटरमिडिएटर कोण आहे? नेक्स्टच्या कॉलम मध्ये तो लिहायचा सी. आणि टोटल व्हॅल्यू 2 अधिक 4 6 झाली. जर मी बी ला घेतला नेक्स्ट म्हणजे किंवा बी चा उपयोग करून A to E जर मी पोहोचायचं म्हणलं तर 5 आणि 3 8 अंतर होते. बरोबर. कॉस्ट किती होती? 8 होती. त्यामुळे मला 8 बरं पडते का 6 बरं पडते? येस. 6. 6 बरं पडते. त्यामुळे मी काय केलं? A to E मला जाण्यासाठी मी सी चा उपयोग केला. दिस इज द एज व्हेक्टर. हा लक्षात आला व्हेक्टर? येस. आता मला बी चा व्हेक्टर तुम्ही सांगणार आहे. बघा इथं आहे बीज टेबल और बीज व्हेक्टर 2 म्हणजे बी टू ए, बी टू बी, बी टू सी, बी टू डी, बी टू ई. आता बघूयात त्याची कॉस्ट किती येते आपण. बी टू ए, बी टू 5. ए 5 बरोबर. बी टू बी, B to B 0. बरोबर. बी टू सी 4. 4. देन बी टू डी. आता बी टू डी डायरेक्ट पाथ अवेलेबल नाहीये. कुठून कसं पोहोचणार आहे आपण? बी C आणि D. एकतर सी कडून किंवा ए च्या मदतीनं. मग बी टू सी, सी टू ए आणि परत किती होते अंतर? 4 6 6 आणि 3 9 होते. आणि बी टू डी डायरेक्ट ए च्या थ्रू पोहोचायचं असेल तर 8 होते. मग मी कुठला ऑब्विसली कमीवाला पाथ प्रेफर करणार, म्हणजेच ए जो ए असलेला इंटरमिडिएटर म्हणजे तो पाथ आला 8 व्हॅल्यूनी. नेक्स्ट होप कोण आहे त्याचा? तर ए आहे. बी च्या पुढं कोण आहे? ए. पुढं बी टू ई, बी टू ई डायरेक्टच आहे 3, काहीच प्रश्न नाही. मग हे असे व्हेक्टर्स आहेत. हे सगळे बाकीच्या नोडचे पण व्हेक्टर असे कॅल्क्युलेट केलेले आहेत. लक्षात आले सगळ्यांच्या? येस मॅडम. हा. आता हे मी तुम्हाला नोट्स टाकते परत ग्रुपवरती थोड्या वेळानं. ह्या डायग्राम ज्या आहेत हे तुम्ही आता हेडिंग दिलं असेल पहिलं तिसऱ्या चॅप्टरचं. इंटर डोमेन लिहिलं असेल नाही माहित नाही, पॉइंट तर लिहून घ्या ऍटलिस्ट. आपल्याला काय काय शिकवलं जातंय. पुढे आपण बघतोय आता राउटिंग प्रोटोकॉल्स किंवा राउटिंग अल्गोरिदम. त्यातला पहिला अल्गोरिदम स्टडी करतोय आपण, डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग. मग त्याच्यामध्ये ह्या डायग्राम सगळ्या मला परत तुम्ही काढून क्लासरूमला अपलोड करा. ठीक आहे. हे जे शिकवते मी आज तेवढ्या सगळ्या डायग्राम आल्या पाहिजेत. मग बघा आता हे झालं तुमचं इंट्रोडक्शन, म्हणजे कुठून कसा पाथ अवेलेबल आहे आपण त्याचे व्हेक्टर काढले. इन दिस प्रोटोकॉल as the name implies each node maintains a vector or a table of minimum distances to every node. The table at each node also guides the packet to the desired node by showing the next stop in the route or next hop routing. म्हणजेच काय, पॅकेटला डिरेक्शन दाखवते कुठून कुठं जायचंय ते. मग मध्येच कोणी अवेलेबल असेल तर त्याला काय म्हटलंय, जसं की आता इथं सी आहे इंटरमिडिएटर, तर नेक्स्ट होप आहे असं म्हटलं आपण, त्याचा नेक्स्ट स्टॉप तो असेल असं सांगतोय आपण. वी कॅन थिंक ऑफ नोड्स ऍज द सिटीज इन अन एरिया. असं आपण समजू शकतो की हे जे नोड दाखवलंय एक सिटी आहे, एका सिटी पासून दुसऱ्या सिटी पर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्या लाईन ज्या आहेत ते रोड असं कन्सिडर करूयात, रोड कनेक्टिंग देम. ए टेबल कॅन शो ए टुरिस्ट द मिनिमम डिस्टन्सेस बिटवीन द सिटीज. आपण असं एक आपल्या रिअल लाईफची हे कोरिलेट करू शकतो. हे एक्झाम्पल असं समजा की ए ही सिटी आहे, ए ह्या सिटी पासून सी या सिटी पर्यंत, म्हणजे पुणे, मुंबई, सोलापूर, पंढरपूर असं घ्या, आणि त्याला कनेक्ट करायला हे वेगवेगळे ह्या ज्या लाईन्स आहेत त्या ते रोड म्हणून समजा, आणि त्याचं ते जे काही डिस्टन्सेस दिलेले आहेत ते आपण ह्या टेबलमध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे. मग हे जे टेबल्स आहेत ते हे टेबल आहेत काय की डिस्टन्स व्हेक्टर दाखवलेले आहेत त्या नोडसाठी. तर बघा मग आता याच्यामध्ये इनिशियलायझेशन, शेअरिंग आणि अपडेटिंग अशा एक 3 टर्म्स आहेत. त्या काय त्या 3 टर्म्स बघूयात आपण. तर इनिशियलायझेशन काय आहे, तर बघा द इनिशियलायझेशन, दिस फिगर शोज, म्हणजे हे जे टेबल्स आहेत ते स्टेबल आहेत.
each node knows how to reach any other node and the cost. प्रत्येक नोडला माहितीये कुठून कसं पोहोचायचं आणि किती कॉस्ट आणि पोहोचायला लागतंय ते. ठीक आहे. ऍट द बिगिनिंग. ठीक आहे. ही इनिशियलायझेशन स्टेज काय बघतो आपण, म्हणजे डिस्टन्स वेक्टर राउटिंग मध्ये इनिशियलायझेशन काय असतं तर बघा, ऍट द बिगिनिंग however this is not the case, each node can know only the distance between itself and its intermediate neighbors. असं व्हायला नाही पाहिजे की फक्त स्वतःबद्दल माहिती पाहिजे. तर so for the moment we assume that each node can send a message to the immediate neighbors and find the distance between itself and these neighbors. Then next figure. This figure shows the initial tables for each node. The distance for any entry that is not a neighbor is marked as a infinite or unreachable. बघा, हे इनिशियल टेबल्स आहेत किंवा इनिशियलायझेशन ऑफ टेबल्स इन अ डिस्टन्स वेक्टर राउटिंग. तर ते टेबल काय आहेत, तीच फिगर आहे मगाची, तेच डिस्टन्सेस आहेत. फक्त इनिशियलायझेशनला ते टेबल काय आहेत ते दाखवलेले. ते पहिली फिगर तुम्ही विसरा. आता पहिले जे वेक्टर आपण काढले होते ते विसरा. आता सध्या इथं काय आहे बघा, ए चा वेक्टर बघूयात. एज टेबल और एज वेक्टर. ए टू ए 0 आहे. ए टू बी डायरेक्ट पाथ अवेलेबल आहे, त्याच्यामुळे 5 व्हॅल्यू आहे. ए टू सी पण डायरेक्ट पाथ अवेलेबल आहे, 2 व्हॅल्यू आहे. ए टू डी 3 व्हॅल्यू आहे. ए टू ई इनिशियल स्टेजला माहित नाही ए टू ई कसं पोहोचायचंय ते. ठीक आहे, समजतंय का? ए टू ई कसं पोहोचायचंय ते ए ला माहित नाहीये, त्यामुळे काय असणार आहे, इन्फिनिटी माहितच नाहीये. तर ते काय असणार आहे, तो नेबर किंवा तिथं इन्फिनिटी मार्क केलेली असणार आहे. अनरिचेबल आहे ते सध्या, माहित नाही ए ला कसं पोहोचायचंय ते. कळतंय का? एम आय मेकिंग सेन्स? येस. हे इनिशियल स्टेज आहे. जे डायरेक्ट पाथ अवेलेबल आहेत, डायरेक्ट डेस्टिनेशन किंवा त्या म्हणजे ए टू बी असेल फॉर एक्झाम्पल, तर ए टू बी डायरेक्ट पाथ अवेलेबल आहे का, आहे तर ती व्हॅल्यू ती कॉस्ट येणार. डायरेक्ट पाथ जिथं जिथं अवेलेबल नाहीये तिथं इन्फिनिटी पुट करणार आपण. ठीक आहे. सेम तसंच बी ला पण आहे. बी टू डी डायरेक्ट पाथ अवेलेबल नाहीये इथं बी टू डी, तर मी सध्या तिथं काय पुट करणार, इन्फिनिटी. त्यानंतर सी बघा, सी टू ए आहे, सी टू बी, सी टू ई डायरेक्ट पाथ अवेलेबल आहेत. सी टू डी डायरेक्ट पाथ अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे मी इन्फिनिटी पुट करणार. लाईकवाईज डीज अँड ई टेबल अल्सो. ठीक आहे. दिस इज द इनिशियलायझेशन ऑफ टेबल. म्हणजे ही इनिशियल स्टेज आहे की कोणी कोणाला माहित नाही. ऍट द बिगिनिंग कोणीच कोणाला माहित नाही की कुठून कुठं कसं पोहोचायचं आहे, कोण आहेत इंटरमिडिएट नोड माझे, तिथून मी पोहोचू शकतोय हे माहित नाहीये कोणाला. फक्त डायरेक्ट पाथ अवेलेबल आहेत तेवढंच माहिती. पुढं नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो शेअरिंग. आता शेअरिंग करायचं, काय करायचं, शेअरिंग कसं करायचं शेअरिंग, तर बघा, इन डिस्टन्स वेक्टर राउटिंग द शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन नेबर्स. जे कोणी नेबर्स आहेत त्याला काय करायची, इन्फॉर्मेशन कंपल्सरी शेअर करायची. दिस इज द कन्सेप्ट ऑफ शेअरिंग. मीन्स व्हॉट, ए डज नॉट नो अबाउट ई. ठीक आहे, ए ला ई पर्यंत पोहोचायचे कसं माहित नाही, पण नोड सी ला माहितीये. बरोबर, नोड सी ला माहितीये कसं पोहोचायचंय ते. सो इफ नोड सी शेअर्स इट्स टेबल और इट्स राउटिंग टेबल विथ ए. बघा, ए चे नेबर्स कोण कोण आहेत, ए चे नेबर्स कोण कोण आहेत डायग्राम मध्ये दिसतंय, कोण सांगतंय? व्हॉट आर दी एज नेबर्स? बी सी डी. करेक्ट, बी सी आणि डी. ठीक आहे. मग डी सी आणि बी किंवा बी सी डी ह्या 3 नेबर्सनी कंपल्सरी काय करायला पाहिजे, ए ला टेबल शेअर करायला पाहिजे. So if node C shares its routing table with A, again node A can also knows how to reach node E. मग आता कुठंतरी माहित होईल की बाबा ए ला ई पर्यंत कसं पोहोचायचंय. का कसं कळेल, तर त्याच्या स्वतःच्या तर व्हेक्टर टेबल मध्ये कुठं पाथ अवेलेबल नाहीये, पण सी च्या टेबल मध्ये आहे ई पर्यंतचा पाथ. डायरेक्ट सी टू ई दिसतंय काहीतरी. ठीक आहे, हा सी चा टेबल तो रेफर करेल.
or on the other hand node C does not know how to reach node D but node A does. बघा उलट घ्या, C ला D बद्दल माहित नाहीये ना, त्याची इन्फिनिटी आहे इथं. A च्या टेबलमध्ये इथं इन्फिनिटी आहे, C च्या टेबलमध्ये D च्या तिथं इन्फिनिटी आहे. मग A ला कुठं मिळालं, इन्फिनिटीच्या तिथं ऑप्शन मिळाला, E च्या इथं C च्या इथं पाथ अवेलेबल आहे 4चा. तो अपडेट करू शकतो मी, C ची मदत घेऊन पोहोचू शकतो E पर्यंत. सी पण काय सांगणार, ए पण शेअर करणार सी ला स्वतःचा टेबल, आणि सी पण त्याच्यामध्ये शोधणार ए च्या ह्याच्यामध्ये की बाबा डी पर्यंत जायला डायरेक्ट आहे की 3, तर मग लगेच तिथं तो ए च्या मदतीनं डी पर्यंत पोहोचणार. दिस इज द प्रोसिजर. इफ नोड ए शेअर्स इट्स राउटिंग टेबल विथ नोड सी also knows how to reach to the node D. In other words, node A and C as intermediate neighbors can improve their routing table if they help to each other. A आणि C काय आहेत तर इंटरमिडिएट नेबर्स आहेत. ते काय करू शकतात, स्वतःचं राउटिंग टेबल किंवा स्वतः कसं इम्प्रूव्ह करू शकतात, त्यांचे जे राउटिंग टेबल्स आहेत ते काय करायचे, एकमेकांना शेअर करायचे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ शेअरिंग. ठीक आहे. इनिशियलायझेशन काय असतं, इनिशियलायझेशन असतं तर स्टार्टिंगला डायरेक्ट पाथ जिथं अवेलेबल आहे तेवढंच डिस्टन्सेस म्हणजे तेवढेच वेक्टर घेतले जातात. नेक्स्ट कन्सेप्ट आहे शेअरिंगचा. शेअरिंग म्हणजे काय, एकमेकांच्या म्हणजे नेबर्स जे असतात, आपल्या शेजारी जे असतात, त्यांना काय करायचे, आपले टेबल शेअर करायचे. बघा ए काय करेल, डी ला पण शेअर करेल, सी ला पण शेअर करेल आणि बी ला पण शेअर करेल. आपण काय सिनारिओ बघितला, फक्त सी साठीचा बघितला. ए न सी ला केलाय शेअर. ठीक आहे. तर सी त्याच्यामध्ये जिथं जिथं कुठं कमी आहे त्याला तो अपडेट करेल. ए पण काय करेल, स्वतःला इथं अपडेट करेल. मग तोच कन्सेप्ट आहे. नेक्स्ट कन्सेप्ट. ठीक आहे. याच्यामध्ये थर्ड कॉलम जो आहे टेबलमध्ये जो दिसतोय कॉलम तुम्हाला, तो जो कॉलम आहे तो नेक्स्ट स्टॉपचा आहे किंवा नेक्स्ट होप असं पण म्हणतात. नेक्स्ट स्टॉप म्हणजे त्या ह्याचा नेक्स्ट स्टॉप कोण आहे बघा, ए टू ए चा नेक्स्ट स्टॉप कोणीच नसणार आहे म्हणून डॅश आहे. ए टू बी डायरेक्ट पाथ आहे, मध्ये कोणी आहे का, नेक्स्ट स्टॉप आहे का, नाही, म्हणून डॅश आहे. इथं बघा, या टेबलमध्ये बघा, ई टू कुठे, हा, ई टू सी कसं पोहोचायचंय, सॉरी, ठीक आहे, ते पुढच्या टेबलमध्ये दिसेल तुम्हाला. तिथं जे ते नेक्स्ट म्हणजे पहिली फिगर जी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय इंटरमिडिएट नोड तिथं काय केलेले लिहिलेले आहेत, म्हणजे नेक्स्ट स्टॉप कोण आहे तो लिहिलेला आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं काय, तिसरा कॉलम काही जास्त महत्वाचा नाहीये शेअरिंग मध्ये. कुठला कॉलम महत्वाचे आहेत, पहिले दोन, कॉस्टचा. पहिले दोन कॉलम महत्वाचे आहेत. इन शेअरिंग द फर्स्ट टू कॉलम्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे काय शेअर केलं जातं तर पहिले दोन कॉलमच ते बघितले जातात, शेअर केले जातात. मग नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे, आता हे जे अपडेटिंग आपण म्हटलं की डी सी स्वतः अपडेट करणार, ए अपडेट करणार, जिथं जिथं इन्फिनिटी तिथं अपडेट करणार, जिथं जिथं इन्फिनिटी मार्क आहे तिथं अपडेट करणार. मग बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे अपडेटिंगचा. अपडेटिंग इन अ डिस्टन्स वेक्टर राउटिंग. आता बघा याचं एक्झाम्पल किंवा काय काय सिनारिओज आहेत, काय काय स्टेप्स आहेत अपडेटिंगला. इथपर्यंत समजलं इनिशियलायझेशन अँड शेअरिंग? येस मॅडम. सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. ठीक आहे. पुढं अपडेटिंग when a node receives a two columns, म्हणजे मी मगाशी सांगितलं की दोन कॉलम त्या नोडला रिसीव्ह झाले. नेक्स्ट होपचा काही कॉलम महत्वाचा नाहीये. तर ते जे काही कॉलम रिसीव्ह होतात त्यावेळी त्या नेबरला, तर काय होतं बघा, अपडेटिंग होतं. इट नीड्स टू अपडेट इट्स राउटिंग टेबल. देन अपडेटिंग टेक्स प्लेस 3 स्टेप्स. 3 स्टेप्स काय होतात, अपडेटिंग होतं म्हणजे काय होतं तर बघा, पहिली, द रिसिव्हिंग नोड needs to add the cost between itself and the sending node to each value in the second column. If node C claims that its distance to a destination is X mile and the distance between A and C is Y miles, then the distance between A and that destination via C is X plus Y.
ठीक आहे, हे माहिती तुम्हाला ऍडिशन करतो आपण. इंटरमिडिएटर कोण आलाय त्याची मदत घेऊन जो काही पाथ आहे त्याची प्लस आणि स्वतःची आणि त्याची ऍडिशन करतो. ठीक आहे. The receiving node needs to add the names of the sending node to each row as the third column if the receiving node uses the information from any row. The sending node is the next node in the route. ठीक आहे, इथं सोप्यात सोपं काय आहे? बघा, रिसिव्ड फ्रॉम सी, हे ए च चाललेलं आहे. ठीक आहे, हा ए चा जुना टेबल आहे. एक मिनिट. बघा, सॉरी, ए चा टेबल आणि हा सी चा टेबल. ठीक आहे, हा सी चा टेबल आहे. तुम्हाला त्या फिगर मध्ये बघा, मागची फिगर दाखवते. सी चा टेबल काय 2 4 0 इन्फिनिटी 4. सेम 2 4 0 इन्फिनिटी 4 हा सी चा टेबल आहे. सी कडून रिसिव्ह झालाय ए ला आणि ए न मॉडिफिकेशन केलंय. बघा, ए न मॉडिफिकेशन काय केलंय, तर ई च्या इथं हे होतं, इन्फिनिटी होतं इथं. त्यानं काय केलं मॉडिफिकेशन, इनिशियल स्टेजला इथं हे होतं, ई च्या इथं इन्फिनिटी होतं. ठीक आहे, तर मग बघा, ए टू ए 2 अधिक, हे बघा इथं ए टू ए आणि परत सी टू ए येत आहे, म्हणजे 2 + 2 4 झालं. पुढं ए टू बी, हे बघा इथं टेबल अपडेट केलाय, ए टू बी. ठीक आहे, हा ए चा मॉडिफाय टेबल आहे. लक्षात येते का, हे जे आहे सेकंड टेबल इथला ए टू बी 6 झालं. कसं झालं 6 आहे बघा इथे दिसते. ए टू बी मला पोहोचायचंय. ऑलरेडी ए कडे 5 चा पाथ आहेच, पण अपडेट म्हणजे सी च्या थ्रू कसा तो जाऊ शकतो, ए टू सी, सी टू बी, म्हणजे 2 अधिक 4 म्हणजे किती झालं इथं 6. दिसतंय का हे 6. पुढं ए टू सी 2 अवेलेबल आहे. ठीक आहे, हे इंटरमिडिएटर इथं नेक्स्ट स्टॉप कोण आहे त्याचा, तर सी. पुढं ए टू डी जायचंय मला. ए टू डी तर डायरेक्ट आहेच, पण सी च्या थ्रू कसं जायचं, तर नाहीये, डायरेक्ट पाथ अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे इथं काय आलंय इन्फिनिटी. ठीक आहे, आणि पुढं ए टू ई कसं जायचंय, सी च्या मदतीनं 2 अधिक 4 6, इथं 6. ए इज मॉडिफाईड टेबल. येते का रे लक्षात? येस. येस. कन्फ्युजन नाही ना होत काय? नाही मॅडम. हा, हे बघा, हा जो आहे तो सी कडून रिसिव्ह झालेला आहे, म्हणजे आता सी न शेअर केलाय ए ला टेबल आणि हा ए चा मॉडिफाईड टेबल आहे. मग आता हे दोन काय होतील, आता इथं इन्फिनिटी, तरी पण इन्फिनिटी राहिलं इथं, मग ते अपडेट करायचं आपल्याला. ठीक आहे, मिनिमम पाथ घ्यायचा ना आपल्याला, किंवा इन्फिनिटीला आपण कन्वर्ट करायचंय व्हॅल्यू मध्ये. हा ए चा मॉडिफाईड टेबल आहे, इथं कंपॅरिझन होईल. काय कंपॅरिझन होईल, हा ए चा नवीन टेबल म्हणजे मॉडिफाय झालेला टेबल आणि हा ए चा जुना टेबल. हा जुना टेबल आहे जे इनिशियलायझेशनच्या इथं होता बघा. हे बघा इथं ए चा 0 5 2 3 इन्फिनिटी, 0 5 2 3 इन्फिनिटी इथं. हे दोन टेबल कम्पेअर होणार. आता ए टू ए ला इथं 4 व्हॅल्यू आहे इथं आणि इथं 0 आहे. मी ऑब्विसली कोणती प्रेफर करणार? ओल्ड. 0 मॅम. का करणार ओल्ड व्हॅल्यू? कारण ए टू ए 0 आहे. बरोबर, आणि ए टू ए इथं किती देते मला, सी च्या थ्रू जायचं म्हणलं तर 4 व्हॅल्यू देते. मग 4 मोठे आहे का 0 मोठे आहे, किंवा 4 4 लहान मोठा आहे का, 4 लहान आहे का 0 लहान आहे? 0 लहान आहे. 0 लहान. मी ऑब्विसली ते प्रेफर करणार, म्हणजे ए कोण प्रेफर करणार, 0 व्हॅल्यू. पुढं ए टू बी इथं 6 दिसतंय आणि इथं 5 दिसतंय. विच वन ए विल प्रेफर विच व्हॅल्यू? 5. बरोबर. ए टू सी इथं 2 आहे, इथं 2 आहे. ठीक आहे, जी कुठली असेल ती त्याची ओल्ड व्हॅल्यूज तो घेणार 2. पुढं डी टू इथं इन्फिनिटी आहे, डी टू 3 आहे. ऑब्विसली इन्फिनिटी करत बसायचं का कुठतरी व्हॅल्यू मिळवलेली घ्यायची, मिळालेली घ्यायची, व्हॅल्यू घ्यायची. इन्फिनिटी म्हणजे त्याला काही अर्थच नाहीये, ते कधी सापडेल माहित नाही. त्यामुळं 3 सापडले ना, ठीक आहे, 3 घ्यायची व्हॅल्यू.
पुढे ए टू ई 6 आहे, इथे इन्फिनिटी, ऑब्विसली इन्फिनिटी पुट होणार व्हॅल्यू न 6. आणि नेक्स्ट ह्याचा स्टॉप कोण आहे तर सी, म्हणजे ए टू ई कसं जात आहे तर थ्रू सी. हॅलो मॅडम, हा बोला. आता आपण A to C केलं, तसं आता आपण B to D सुद्धा करू शकतो ना असं? हा सगळे हे तुम्हाला फक्त मी ए नोड साठी दाखवले. हे प्रत्येक नोड मध्ये असं होत असतं, इनिशियलायझेशन, शेअरिंग आणि अपडेटिंग. प्रत्येक नोड मध्ये ही प्रोसिजर मी फक्त तुम्हाला एका ह्याची दाखवली. आता एका ह्याची दाखवली म्हणजे बाकीच्याला पण ही सेम प्रोसिजर असणार. ठीक आहे. हो मॅडम. ए चं पण मॉडिफाय होणार, बी सॉरी आता हे ए चं झालंय तसं बी चं पण मॉडिफाय होणार. त्याला कोणाकडून रिसीव्ह झालंय, आता ह्या ए ला सी कडनं झालं होतं, बी ला कोणाकोणाकडनं पॉसिबिलिटी आहे शेअर होण्याची, त्याचे नेबर्स कोण आहेत, त्याप्रमाणे तो अपडेट होईल. ठीक आहे. दिस इज द अपडेटिंग इन द डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग. हे झालं मॉडिफिकेशन किंवा मॉडिफाय झालेले टेबल. हे समजलं हा अल्गोरिदम. हा अल्गोरिदम असा आहे. या अल्गोरिदम मध्ये काय आहे बघा, डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग, मिनिमम कॉस्ट, मिनिमम राऊट, मिनिमम डिस्टन्स फाइंड आउट केलं जातं आणि त्याचे व्हेक्टर म्हणजे ते व्हेक्टर चेक केले जातात. ते व्हेक्टर म्हणजेच काय, तुमचे राउटिंग टेबल्स आहेत ते. हे व्हेक्टर समोर जो टेबल दिसतोय त्याला व्हेक्टर म्हणायचं. म्हणजेच तो व्हेक्टर किंवा तो जो टेबल आहे त्याला काय म्हणतो आपण, राउटिंग टेबल. म्हणजे कुठल्या नोड कडून कुठं पाथ अवेलेबल आहे, तो पण पाथ म्हणजे काय, किती पण ह्याचा घ्यायचा नाही पाथ, मिनिमम लिस्ट कॉस्ट पाथ कोणता आहे तो घ्यायचा. मग त्या अल्गोरिदम मध्ये काय होतं, पहिल्यांदा इनिशियलायझेशन होतं. इनिशियलायझेशन म्हणजे स्वतःच्या थ्रू कुठून पोहोचू शकतोय तो डायरेक्ट. जर पाथ नाही अवेलेबल तर तिथं तो इन्फिनिटी पुट करतोय. मग नंतर काय करतो, शेअरिंग केलं जातं. शेअरिंग कसं केलं जातं तर जे आपले कोणी शेजारी नोड आहेत त्या प्रत्येक नोडनी काय करायला पाहिजे, स्वतःचे राउटिंग टेबल दुसऱ्या नेबरशी शेअर करायला पाहिजे. त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आहे त्यातला अपडेटिंग. एकदा का शेअरिंग केलं की मग स्वतःचे टेबल अपडेट करायचे कम्पेअर करून. कंपॅरिझन कोणत्या बेसवरती करायचं किंवा काय प्रेफर करायचं कंपॅरिझन मध्ये, जिथं मिनिमम कॉस्ट दिसते ती प्रेफर करायची. मग ती जुनी असो व्हॅल्यू किंवा नवीन व्हॅल्यू असो. जर जुनी व्हॅल्यू मला मिनिमम कॉस्ट मिळत असेल तर जुनीच व्हॅल्यू घ्यायची. नवीन मधली मला मिनिमम, जसं की इथं 6 आणि इन्फिनिटी होतं नवीन मध्ये, मॉडिफाय झालेल्या याच्यामध्ये, तर ते मी 6 घेतलं, इन्फिनिटी नाही ठेवलं आहे. असं का, तर इन्फिनिटी म्हणजे काय, शक्यताच नाहीये पुढे मला मिळेल का नाही पाथ त्याची. इथं मिळालाय ना 6, घेऊन टाकायचे. दिस इज द अपडेटिंग. ठीक आहे. आता पुढचा कन्सेप्ट आहे बघा, ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम थोडासा होतो इथं. प्रॉब्लेम होतो म्हणजे काय होतं, एक मिनिट मी नोट्स डिस्प्ले करते. बहुतेक ते डायग्राम ह्याच्यामध्ये नाही घेतलेली. ठीक आहे. चॅप्टर 3 चॅप्टर काय दिसतंय रे तुम्हाला? अपडेटिंग इन डिस्टन्स नोट्स दिसतात मॅडम. थांबा, कुठल्या नोट्स दिसतात? तिसऱ्या चॅप्टरच्याच का? हो. हा ठीक आहे, एक मिनिट. हे बघा, आतापर्यंत आपण बघितलं आणि हा एक हे लिमिटेशन आहे किंवा एक प्रॉब्लेम क्रिएट होतो. काय प्रॉब्लेम क्रिएट होतो ह्या डिस्टन्स वेक्टर राउटिंग मध्ये, तर 2 नोड लूप इन्स्टॅबिलिटी क्रिएट होते. म्हणजे काय बघा, एक फिगर दाखवली तुम्हाला इथं.
टू नोड लूप, 2 नोड मध्ये लूप क्रिएट होतं. लूप क्रिएट होतं म्हणजे काय क्रिएट होत कसं होतं तर बघा, बघा इथं जे आता इथं काय केलंय, ए आणि बी असं दाखवलंय आणि हे त्याचे राउटिंग टेबल दाखवलेत. हा एक राउटिंग टेबल पार्शली दाखवलाय, म्हणजे तेवढ्याच व्हॅल्यू फक्त दाखवलेले आहेत. तर बघा इथं बिफोर फेल्युअर आहे, म्हणजे काय होतंय, ए टू बी पाथ आहे, ए टू एक्स पण आहे पाथ. आता ते अगोदरचं जे आपलं एक्झाम्पल आहे ते हे करा, इथं फक्त काय कन्सिडर करा, ए नोड आहे, बी नोड आहे आणि एक्स नोड आहे. तर काय झालंय ह्या नोड मध्ये बघा, ऍट द बिगिनिंग बोथ दी नोड्स ए अँड बी नोज हाऊ टू रीच नोड एक्स. ए आणि बी ला माहिती आहे इनिशियली की एक्स पर्यंत कसं पोहोचायचंय, बी ला माहिती आहे एक्स पर्यंत कसं पोहोचायचंय, तर बी टू ए आणि ए टू एक्स, म्हणजे 4 अधिक 2 6 इथं दाखवलंय बघा. बी टू एक्स कसं पोहोचायचंय, थ्रू ए आणि 6 अंतर, आणि ए टू एक्स कसं पोहोचायचंय, 2 आहे आणि एक्स आहे, डायरेक्ट पाथ अवेलेबल आहे, नेक्स्ट स्टॉप कोणी नाहीये त्यामुळे डॅश आहे ह्या टेबलमध्ये. इथं जे 3 दाखवले ते तो टेबल आहे, पार्शली टेबल दाखवलाय. बट द लिंक जॉईनिंग ए अँड एक्स फेल्स. काय झालं, एक्स आणि ए मधली लिंकच फेल्युअर झाली, सडनली स्टॉप झाली, फेल झाली आफ्टर फेल्युअर, किंवा मध्ये स्लाइड गेली, ए टू एक्स मधलं लिंकच ब्रेक झाली. असं होऊ शकतं ना, बरोबर आहे. असं कोणी सांगितलं तुम्हाला की हे डिस्टन्स वेक्टर राउटिंग वापरायला म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही? होऊ शकतो प्रॉब्लेम, एक पॉसिबिलिटी आहे ना. ए अँड एक्स, the link joining A and X fails suddenly. So node A changes its table. Node A काय करणार, त्याचा टेबल चेंज करणार. If A could send its changed routing table to B immediately, everything is okay. काय करायला पाहिजे, A न टेबल अपडेट केल्या काय करायला पाहिजे, B ला तो लगेच सेंड करायला पाहिजे. पण ते ऍक्च्युली तसं होत नाही. ठीक आहे, ए नी टेबल अपडेट केलेला तिकडे जात नाही लगेचच. बघा कसं ते आता. But the system becomes unstable if B sends its routing table to A before receiving A's routing table. B न पण सेंड करायला पाहिजे A ला. तर आता काय होतं बघा इथं, node A receives the updated B's routing table and assumes that B has found a new path to reach to node X. आता बघा इथं काय झालंय ह्या कंडिशनला, हे बघा आफ्टर फेल्युअर एक्स, ए टू एक्स ला पाथ अवेलेबल नाहीये डायरेक्ट, त्याच्यामुळे त्यानं काय केला, अपडेट केला ए ला, म्हणजे स्वतः ए काय झाला, अपडेट झाला, म्हणजे इन्फिनिटीला त्यानं हे केलं, नाहीच आहे ए टू एक्स पाथ अवेलेबल. तर मग आता इकडं बी टू ए, आता बी ला तर काय माहितीये, बी चा समज काय, मी ए च्या थ्रू जाऊ शकते, एक्स पर्यंत पोहोचू शकते. इथं त्याच्या टेबलमध्ये आहे बघा, इथं ए आणि एक्स 6 ते मागाचं वरचं. पण बी ला माहितच नाहीये, ए ची आणि एक्स मधली लिंक ब्रेक झालीये, सडनली स्टॉप झालंय, फेल्युअर फाउंड झालंय. पण ए न ते रिपोर्ट करायला पाहिजे होतं बी ला, पण ते नाही केलेलं. आणि बघा इथं काय होतंय, आफ्टर ए रिसिव्ह अपडेट फ्रॉम बी, आता काय झालं, बी कडून ए ला अपडेट आलं, काय आलं, म्हणजे त्यानं परत पाठवलं की हा आता मी तुझ्या थ्रूच जाणार आहे. तर मग हे 6 अधिक 4 10 झालं का, इथे बघा हे इथं हे 6 अधिक 4 10, आणि ए ला कायच वाटतंय, बी सारखा अपडेट होतोय, म्हणजे बी ला कुठंतरी दुसरा पाथ मिळालाय एक्स पर्यंत पोहोचायचा, बरोबर का. हे बघा इथं बी आणि एक्स, इथं 10चं अपडेशन झालं. मग ए चा समज असा आहे की बी ला पाथ मिळालाय दुसरा, माझा सोडून त्याला दुसरा कुठंतरी जायचं सापडलंय. देन आफ्टर बी रिसिव्ह अपडेट फ्रॉम ए, परत ए न काय केलं, हे अपडेशन परत इकडे पाठवलं बघा, परत 10 अधिक 4 काय झाली, 14 व्हॅल्यू झाली. मग हे बी काय म्हणतंय, ए मला अपडेशन पाठवते म्हणजे ए अजून वर्किंग मध्ये आहे, म्हणजे एच आणि एक्सचं त्याला काहीच माहित नाही, पण हे ए ने सांगत नाहीये त्याला की माझं फेल्युअर झालंय, पण तो बी, ए काय समजतोय, बी ला सापडले, बी समजतोय ए आहे अजून,
ए आणि एक्स मध्येच आहे, जाऊ शकतोय आपण एच्या थ्रू एक्स पर्यंत. पण हे चाललंय काय, हे लुपिंग चाललंय, इकडून येतंय तिकडं जाते. बघा इथं काय झालं, 6 अधिक 4 आहे बघा इथं, 6 अधिक 4 10, परत 10 अधिक 4 इकडे गेलं 6 झालं, सॉरी 14 झालं इथं, परत 14 अधिक हे परत 4 झालं, किती झालं 18 होणार. ते असं लुपिंग होणार. हे इथं ए आणि बी, ए टू ए सॉरी ए टू बी, बी टू ए टू ए टू बी, बी टू ए, हे काय होणार, लुपिंग होणार. हे इथंच फिरत राहणार सारखे असे, इकडून एकदा तिकडून एकदा, इकडे एकदा यायचं तिकडे एकदा जायचं, नवीन काय नाही. समजतंय का हे? येस. अरे समजतंय का तुम्हाला सगळ्यांना? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. मला वाटलं माझं काय ब्रेक झालं काय कनेक्शन, कोणच रिप्लाय देणं. ठीक आहे, मग काय होतं, हे लुपिंग होतं. लुपिंग होत होत ते काय होतं, फायनली बघा एक्स राहिलाय बाजूला त्याचं, ती ए आणि बी मध्ये शेवटी काय क्रिएट झाली, इन्फिनिटी. हे अंतर असंच वाढत गेलं. एकदा ए कडून बी ला अपडेट झालं डिस्टन्स, बी कडून ए ला, ए कडून बी ला, ते प्लस 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 होत 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 ते डिस्टन्स कुठं गेलं, किंवा ती कॉस्ट काय झाली, इन्फिनिटीला जाऊन पोहोचली. मग हा प्रॉब्लेम आहे, टू नोड इन्स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. टू नोड इन्स्टॅबिलिटी टू नोड लूप इन्स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. 2 नोड मध्ये लूपिंग होऊ शकतं, त्याच्यामुळं हे थोडंसं ह्याचा हा ड्रॉबॅक आहे डिस्टन्स व्हेक्टर राउटिंगचा. काय होतं मग शेवटी, बाउन्सिंग ऑफ पॅकेट होतं. ठीक आहे, म्हणजे पॅकेटला तुम्ही हे शोधून देता ना, लिस्ट कॉस्ट राऊट कशासाठी फाइंड आउट करता, तर त्या पॅकेटला पाथ फाइंड आउट करून देत असता. म्हणजे काय झालं, एकंदरीत इथं ए कडून बी ला गेलं पॅकेट, बी कडून ए ला आलं, ए कडून परत बी ला, बी कडून ए ला, ए कडून बी ला, बी कडून ए ला, बाउन्सिंग ऑफ पॅकेट झालं इथं. ठीक आहे, आणि ह्या बाउन्सिंग ऑफ पॅकेटला काय म्हणायचं, टू नोड लूप प्रॉब्लेम और टू नोड इन्स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. समजलं हे? गॉट दिस? Yes, ma'am. हा तुमचा अल्गोरिदम आहे डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग. सोपं आहे ना? हॅलो मॅडम, बोला. ही रिपीट करा भाऊ अजून एकदा. काय रिपीट करू, हे प्रॉब्लेम का? हा प्रॉब्लेम लूपचा. हा लूपचा. ठीक आहे, आता बघा काय सोपं आहे, काय अवघड नाहीये, नीट लक्ष द्या. आधीपर्यंत तर सगळ्यांना क्लिअर झाले. इनिशियलायझेशन होतं, शेअरिंग होतं, मग अपडेटिंग होतं. मग आता ते अपडेटिंग होतं तर कसं होतं अपडेटिंग ते बघितलं आपण. मग आता ही तर तेच झालंय, अपडेटिंग झालंय, पण कसं झालंय ते 2 नोड माहित नाही, तिसऱ्याच्या बद्दल काहीच माहिती नाहीये. 2 नोड तर आहेत ना कम्युनिकेशन मध्ये, तिसऱ्याचं काय झालंय माहित नाही. त्यामुळे इथं काय झालंय, मिसकम्युनिकेशन फाइंड आउट झाले. त्या मिसकम्युनिकेशन मधून काय झालंय, लूप प्रॉब्लेम क्रिएट झालाय. कसा, बाउन्सिंग ऑफ पॅकेट झालंय. कसं तर बघा, आता बघा आपण काय म्हणतो की अपडेट झालं की पाठवायला पाहिजे प्रत्येकाला. ठीक आहे, तर मग आता इथं एक्झाम्पल काय आहे, बी टू ए टू एक्स असा पाथ अवेलेबल आहे. ठीक आहे, जर बी ला डायरेक्ट एक्स पाथ नसेल अवेलेबल एक्स पर्यंतचा, पण ए च्या थ्रू बी पोहोचू शकतो एक्स पर्यंत, किंवा बी चं पॅकेट एक्स पर्यंत जाऊ शकतं थ्रू ए. मग त्याप्रमाणे हा टेबल आहे बी टू ए. हा बी चा टेबल आहे, पार्शल टेबल दाखवलाय, एकच व्हॅल्यू दाखवलंय त्याच्यामध्ये. बी टू एक्स, इथे एक्स आहे, बी टू एक्स कसं पोहोचायचंय, तर 4 अधिक 2 6 थ्रू ए. मग इथं ए आहे. ठीक आहे, मग पुढं ह्या ए ला जायचंय एक्स पर्यंत, ए टू एक्स, हा ए टू एक्स इथे आहे, आणि किती अंतर आहे, डायरेक्ट आहे 2. नेक्स्ट कोणी नाहीये त्याचा स्टॉप, त्याच्यामुळे डॅश आले. हे एक्झाम्पल आहे आपलं. ते आधीचं तर एक्झाम्पल सोडून द्या, ते डोक्यातनं काढा एक्झाम्पल. हे नवीन एक्झाम्पल आहे. हे नवीन एक्झाम्पल काय आहे, बी ए एक्स असे 3 नोड आहेत, आणि ते एकमेकांमध्ये कसं पोहोचायचं ते दाखवलंय. मग आता हे बिफोर फेल्युअर ही कंडिशन होती, हे पहिलं वालं. बी टू एक्स जाता येत होतं थ्रू ए. आता काय झालं, ए टू एक्स लिंक ब्रेक झाली, सडनली लिंक स्टॉप झाली, काहीतरी फेल्युअर आलं नेटवर्क मध्ये. मग फक्त ए टू बीच पाथ आहे, दिसत नाही इथं, फेंट झालंय चुकून, ए टू बी.
आणि A to X मधला पाथ काय झालाय सध्या तरी लिंक ब्रेक झाली. मग A न अपडेट केलं, काय अपडेट केलं? बरोबर आहे ना, इथली लिंक गेली, गायब झाली. मग A आपोआप अपडेट झाला. A to X कसं पोहोचायचं आहे तर इन्फिनिटी आहे, सध्या तरी पाथ अवेलेबल नाही. इकडं B च्या थ्रू पण तो पोहोचू शकत नाही, त्यामुळे इथे इन्फिनिटी आहे. आणि B ला काय प्रॉब्लेम नाही. B चा आहे असं आहे, B ला माहितच नाहीये लिंक ब्रेक झालीये का A आणि X मधली. B चा असा समज आहे की 6 विथ 6 कॉस्ट थ्रू A मी X पर्यंत पोहोचू शकते. मग पुढं आता B ला काय झालं, सॉरी, आफ्टर A रिसिव्ह अपडेट फ्रॉम B. आता ह्या A ला काय झालं, B कडून अपडेट आलंय की हे माझ्याकडे हे व्हॅल्यूचं टेबल आहे, शेअर केला इथं A ला, ह्या स्टेप मध्ये. ऑब्विसली A चा समज काय झालाय, मी B च्या थ्रू X पर्यंत जाऊ शकतोय विथ द डिस्टन्स 10. हे बघा, A to X 10 अंतर, B कसं झालं हे 10, 6 अधिक 4 म्हणजे हे 10 झालं. ठीक आहे. हे राकेश पाटीलचा नेहमी प्रॉब्लेम होतो, नकोच आपल्याला क्लासमध्ये. ठीक आहे, पुढं काय झालं मग आता A ला काय वाटतंय, B मला अपडेट पाठवतोय म्हणजे B ला कुठंतरी पाथ मिळालाय X कडं जायचा, त्याच्यामुळं B पण स्वतः अपडेट होतोय 10 आणि ते अपडेट झालेलं B ला पाठवतोय परत. म्हणजे परत काय झालं, हे 10 अधिक 4 14 झालं. B ला काय वाटतंय, A माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, अपडेट मध्ये आहे, म्हणजे ते Bचं काम, Aचं काम, A माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हणजे B काय समजणार, A माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, A मला शेअर करतोय कंटिन्युअसली अपडेशन, त्याचे टेबल, राउटिंग टेबल. म्हणजेच काय, तो त्याचं काम आहे तो X पर्यंत कसं पोहोचायचं ते. B चा हा समज आहे. हे 10 अधिक 4 परत 14 झालं. परत हे 14चं इथं डॉट 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 दाखवलंय, म्हणजे 14चं परत इकडे 18 होणार, 18चं परत 18 अधिक 4 22 होणार, परत 22 इकडे 4 26 होणार. हे असं इकडून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं ते पॅकेट काय होणार, बाउन्स होणार. बरोबर का, एकदा इकडून टाकायचं इकडं, एकदा इकडून तिकडे टाकायचं, बाउन्सिंग. मग हा असं कुठंतरी काय होणार, ती कॉस्ट इन्फिनिटीला जाणार. ठीक आहे, इन्फिनिटीला गेलं की मग काय विषयच राहिला नाही ना, पॅकेट जाणारच नाही तुमचं. बरोबर का भंडारे, समजलं का हे? हो मॅडम. हे विनाकारण काय होतं, डिस्टन्सेस इकडून इकडं ऍड केले जातात. A ला पण माहित नाही, B ला माहितीये का नाही माझी लिंक ब्रेक झाली, आणि B ला वाटते की A माझ्या अपडेट मध्ये आहे, म्हणजे त्याच्या त्या A चं काम आहे ते कसं पॅकेट पोहोचवायचं. मी तर आता त्याला इंटरमिडिएट घेतलंय. मग हे अशामध्ये काय होतं, हे होतं लूपिंग क्रिएट होतं. म्हणजे काय चाललंय, A आणि B मध्येच कम्युनिकेशन चाललंय, इथं मध्ये तिसरा कोणी आहे का, होता तो तिसरा पण मध्ये ब्रेक झालाय, म्हणजे लिंक ब्रेक झाले. A आणि B चे समज आहेत की आपण B वेळोवेळी अपडेट व्हायला लागलाय म्हणजे तो आहे वर्किंग मध्ये दुसऱ्या कोणाच्या तर सोबत. B ला वाटते A आहे, A मला सारखं अपडेट पाठवतोय. मग ह्याच्यात काय होतं, लूप क्रिएट होतं. A कडून B ला कम्युनिकेशन जाते, B कडून A ला येते, A कडून B ला जाते, B कडून A ला येते. B ला वाटतंय काहीतरी अपडेट होऊन आले A कडनं, म्हणजे B चं कुठतरी आहे दुसरीकडं इंटरमिडिएटर, त्याला तिथून जाता येईल. A ला वाटतंय B अपडेट करायला लागलाय म्हणजे B ला कुठंतरी पाथ सापडलाय, मार्ग सापडला त्या X पर्यंत जायचा. हे अशात मग काय होतं, लूपिंग क्रिएट होतं. दिस इज द 2 नोड लूप इन्स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. समजला कन्सेप्ट? हो मॅडम. इथं खालच्या इथं दाखवलेल्या डायग्राम मध्ये फायनली लूपिंग क्रिएट झालेलं दाखवलंय, म्हणजे इन्फिनिटीला गेलं कॉस्ट. ठीक आहे, आता लेक्चर झाल्यानंतर सगळे आजच्या दिवसभराचे डायग्राम काढा. कोणत्या कोणत्या डायग्राम काढायचे, ही शेवटी डायग्राम काढायचे, 2 नोड लूप इन्स्टॅबिलिटी. ठीक आहे, मी नोट्स टाकते आता ग्रुप वरती, डायग्राम रेफर करा, वाचा नोट्स. हा युटीला चॅप्टर आहे बरं का, झाला तर तिसरा पूर्ण ठेवायचा आपल्याला. आणि ह्या जेवढ्या आहेत ह्या नोट्स मध्ये डायग्राम तेवढ्या तुम्ही काढल्या पाहिजेत विथ अंडरस्टँडिंग. थांबा मी 2 मिनिटात आता लगेच टाकते या नोट्स, म्हणजे तुम्हाला. हॅलो मॅम. बोला मॅम, ते लास्टचा प्रॉब्लेम काढा ना, लूपिंगचा, ते डाऊट आहे एक. एक मिनिट, एकच मिनिट थांबा, मला नोट्स टाकू द्या. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये सांगा की.
मॅम जेव्हा ही त्याचं बीचा टेबल बघतो की ही ह्याच्याकडे एक्स कडे जायचा पाथ आहे हम्म. बी कडे, मग तेव्हा ते बघत नाही ते आपल्या थ्रू जाते पाथ, ही चेक करत नाही का? थांबा 1 मिनिट. एकच मिनिट. चॅप्टर 3. ठीक आहे. सोहम शिंदेचा डाऊट आहे ना? हा, 1 मिनिट. डायग्राम दिसतात का? नोट्स दिसतात का तुम्हाला? येस मॅम. हा थांबा. कुठं शेवटची फिगर ना ही? हा 1 मिनिट. मला ना सांगा आता ह्या चारही फिगर दिसतात का तुम्हाला एकदम? हा मॅम दिसतो. हा ठीक आहे. आता सांगा काय प्रॉब्लेम आहे? आता मॅम तुम्ही आधीवर म्हणल्या की जर त्याकडे इन्फिनिटी असेल तर ती प्रत्येक नोड सोबत आपलं कंपॅरिझन करतो त्या टेबल सोबत आणि तो पाथ काढतो. हा बरोबर बरोबर. हा मॅम. आता ह्या टेबल मध्ये आता ए चा आणि एक्स कनेक्शन गेलंय, फेल्युअर झालंय. हा मग बी कडे कुठलं कनेक्शन आहे? ए थ्रू जाण्याचं कनेक्शन आहे. बरोबर. हा मग ए आता एक्स कडे जायला बी चा टेबल रेफर करणं ह्याच्यात. हा हा मग त्या टेबल रेफर करताना याला कळणार नाही का ही आपल्या थ्रू जाते एक्स कड? इथं तेच ना, इथं काय झालंय बघा. आफ्टर ए रिसिव्ह अपडेट फ्रॉम बी, ह्या ए ला इथं बी चा अपडेट आलं. मग ए चा समज काय झालाय, बी ला दुसरीकडे कुठंतरी सापडलंय एक्स कडे जायचं. ठीक आहे. मग ह्या ए चा समज होतो की ठीक आहे आता बी च्या थ्रू पण मी जाऊ शकतो एक्स पर्यंत. त्यामुळे बघा त्यानं त्याचं अपडेट केलं इथं. एक्स 10 अंतर आणि बी ला घेतले त्याने इंटरमिडिएटर. ठीक आहे. हा ए चा समज आहे. बी चा समज काय आहे की 14 कॉस्टनी एक्स पर्यंत मी पोहोचू शकते. कोणाच्या थ्रू? ए च्या थ्रू. समजते का सोहम? कन्फ्युज होऊ नका, इथं कन्फ्युज झालाय तुम्ही. तुमचा क्वेश्चन Yes, ma'am. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे क्वेश्चन. आपला मेन काय अल्गोरिदम काय अपडेट तर आपण करतोच बरोबर का? ऍक्च्युली त्या अपडेशन मध्येच हे त्याला कळायला पाहिजे होतं, इथंच त्या स्टेपलाच कळायला पाहिजे होतं. पण झालंय काय, ए चा आणि बी चा समज असा झालाय, ए मला अपडेट पाठवतोय म्हणजे सॉरी बी मला अपडेट पाठवतोय. ए चा समज झालाय बी मला अपडेट पाठवतोय म्हणजे बी ला कुठंतरी एक्स थ्रू जायचा सापडला आहे कुठं हे राऊट. पण मॅम बी हा ए थ्रू जातो ना एक्स कर, त्या टेबल मध्ये हे आहे ना केलेलं. हो ना, मग तेच की इथं दिसतंय का तुम्हाला बी न काय अपडेशन केलंय का? नाही ना केलं. एच केलं त्यानं अपडेशन. एच आहे ना त्याच्या ह्याच्यामध्ये. हा मॅम. मग इथं डिस्टन्स चेंज करून पाठवलं ना पण बी न. हे बघा इथं 10 पाठवलं, इथं 6 होतं, इथं 10. मग हे बी ला ह्या ए ला काय वाटतंय, बी अपडेट झालाय म्हणजे बी ला कुठंतरी काहीतरी सापडलंय अजून एक दुसरं. मी तर आहेच आहे पण अजून दुसरा पाथ सापडलाय त्याला. ए काय करणार आहे? ए काय करत पण आहे? मॅम इथं जेव्हा कनेक्शन फेल्युअर होणार आहे तेव्हा एचा टेबल पण ही मॉडिफाय होणार ना, अपडेट होणार ना की कुठं आपल्याकडे झालाय? आता. मग झालाय ना हा? इथं अपडेट. ठीक आहे बघा इथं झालाय का अपडेट? इन्फिनिटी आलं का आता इथं? हा मॅम आता इथं अपडेट झालाय. झाला. आता मी परत चेक करणार नाही का एचा टेबल मॉडिफाय झाल्यानंतर ना 1 मिनिट थांबा जरा. की त्याकडे एक्स कड जायचा मार्ग नाही आता सध्या. पण थांबा जरा 1 मिनिट. तेच बघायचंय, कन्फ्युज होऊ नका. सोपं आहे, अवघड काय नाहीये. बघा इथं काय झालं, इथं बरोबर होतं, व्यवस्थित चाललं होतं इथं सगळं. इथं काय झालं, मध्येच लिंक ब्रेक झाली त्यामुळे इथे इन्फिनिटी आलं. इन्फिनिटी आल्यानंतर हा टेबल इथं अपडेट झाला, बी चा आहे असं राहिलाय. बी ला माहित नाही ना हे ए च हे झालंय ते. बीच काय काम आहे, ह्याला फक्त पाठवायचं इकडे इंटरमिडिएट ए पाठवलंय त्यानं इकडं. इथं 6 घेतलाय त्यानं त्याच्या टेबलमध्ये. मग हे 6 अधिक 4 10 पाठवलं, इथं आलं काय बघा हे. आता Yes, इथं महत्वाचं आहे. थांबा जरा 1 मिनिट, कन्फ्युज होऊ नका. मी पण सांगताना आणि तुम्ही पण ऐकताना कन्फ्युज होऊ नका. इथं काय झालं, ह्याचं काम ह्यानं केलंय की ए न स्वतः अपडेट केलंय, इन्फिनिटीला गेलाय. पण ए न काय केलं त्याला 6 अधिक 4 परत
त्याच्याकडे जुनं होतं ना आधी परत 4 हे 10 अंतर इथं पाठवलं. ए ला काय वाटलंय आता इथं बी न मला अपडेट पाठवलंय म्हणजे बी आता दुसरा कोणाच्या तर ह्याच्यामध्ये आलेला आहे. बरोबर का? इथं बघा दिसतंय का तुम्हाला काय हा सिनारिओ A to X जायला मला B आहे आणि हे 10 अंतरने मी जातोय असा ह्या A चा इथं समज झालाय. हे फक्त सगळं नडलंय कशासाठी की हे समज झालेत एकमेकांमध्ये. A चा समज झालाय B बद्दल की B ला कुठं तर दुसरीकडे सापडलाय पाथ. त्यामुळे त्यानं मला 10 व्हॅल्यूचा शेअर केलाय पाथ आणि X च्या नोड पर्यंत पोहोचायचा. मग तिथं मॅम बीचं टेबल बघत नाही का ते आपल्याच थ्रू जाते म्हणून पॅकेट एक्स ला. आता बी चा बघायचा संबंधच नाही ना. इथं दिसतंय का हे ए ला काय आलंय बी च्या थ्रू मी एक्स पर्यंत पोहोचू शकतोय. हे दिसतंय का तुम्हाला इथं इथं येस मॅम. हे बघा मगाशी काय केलं होतं आपण जिथं जिथं इन्फिनिटी होतं ती इन्फिनिटी काढली होती आणि तिथं काय टाकले होते आपण इन्फिनिटी बरं का व्हॅल्यू बरी व्हॅल्यू. व्हॅल्यू बरोबर आहे ना. मग इथं तो काय करणार त्याची इन्फिनिटी काढणार आणि पटकन ही 10 व्हॅल्यू टाकणार का तर त्याला 10 तरी व्हॅल्यू ऍटलीस्ट मिळते. इन्फिनिटी तर मिळत नाही ना. इन्फिनिटीचा अर्थ काय पुढे शाश्वती नाही जाईल का नाही ते 10 म्हणजे ऍटलीस्ट 10 जरा वेळ का लागना पण 10 मधनं तर 10च्या कॉस्टनी तर जाते ना माझं पॅकेट. आलं का लक्षात? येस मॅम. नाही आलं अजून लक्षात कन्फ्युजन आहे अजून पण. एक मिनिट हा. हे बघा इथं मगाशी काय बघितलं होतं आपण हे कंपॅरिझन बरोबर तुम्हाला हेच म्हणायचंय ना कम्पेअर केले आपण आणि हा मॅम. टेबल मग हे तरच नडलंय हे टेबल मॉडिफाय होतेत म्हणजे काय होतं आता हे इन्फिनिटी 6 न पुट केली आपण इथं परत इथं कुठं होती डीच्या इथं इन्फिनिटी 3 न पुट केली बरोबर का इथं इन्फिनिटी ma'am. काढली मग हिथंच तसंच केलंय ए न इन्फिनिटी बरं झालं इन्फिनिटी जाते माझे निघून म्हणजे हे बीचं त्यानं काय केलंय बी ना अपडेट पाठवला ह्या ए ला इकडं ऑब्विसली एचा समज काय होणार आहे बी न मला अपडेट केलाय म्हणजे बी ला एक्स पर्यंत जायला सापडले म्हणजे मी बीच्या थ्रू जाऊ शकतो असा एचा समज झालाय. ओके मॅम. आता पुढच्या स्टेप मध्ये काय झालंय परत ए न त्याला त्याचं अपडेशन पाठवलंय आणि बी चा समज झालाय एच्या थ्रू मी जाऊ शकते म्हणजे दोघं पण काय भ्रमात आहेत. ए म्हणतोय मी बीच्या थ्रू जाऊ शकतोय बी म्हणतोय मी एच्या थ्रू जाऊ शकतोय आणि ह्यात काय व्हायला लागले हे असं लुपिंग हे इथंच फिरायला लागले पॅकेट एकदा ए कडे जाते एकदा बी कडे जाते एकदा बी कडनं इकडे येते एकदा ए कडनं बी कडे जाते बाउन्सिंग होत आहे. त्या बाउन्सिंग होत 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 ही डिस्टन्सेस असे ऍड होत जातात बघा 10 तर 14 झालं 14 मध्ये परत 4 मिक्स झाले 18 झालं 18 मध्ये परत 4 मिक्स झाले इकडे येताना 22 झालं असं होत 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 ऍडिशन होत होत ती कुठं पॅकेट इन्फिनिटीला जाते म्हणजे ते डिस्टन्स अशी तुम्ही नुसते ऍडिशनच करत बसताय ह्या ड्रॉबॅक मध्ये तेच आहे इथे ऍडिशनच करत बसताय असा जर प्रॉब्लेम क्रिएट झाला हे कधी होतो हा प्रॉब्लेम क्रिएट ज्यावेळी लिंक फेल्युअर होते त्यावेळी हे लिंक फेल्युअर होऊन घोळ झालाय हे असं झालंय सगळं समजलं का शिंदे? येस मॅम. कन्फ्युज होऊ नका आता अजून पण वाटल्यास वाचा परत एकदा आणि विचारा मला. ठीक आहे ठीक आहे बास करू आपण आणि प्रेझेंट बघूयात. आज 67 जण आहेत 65 66 64 ठरलेला काउंट आहे माझ्या लेक्चरला. गुजळे गौरी आहेत का? ठीक आहे नाही येत. एक मिनिट प्रेझेंट ठीक आहे प्रेझेंट द्या रोल नंबर 1. रोल नंबर 2 एकच मिनिट रोल नंबर 2 3 आहे 4 absent 5 6 7 8 absent 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 5 6 7
30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. गणेश सालविठ्ठल तुम्ही अब्सेंट राहायचं नाही, इथून पुढे सांगतो तुम्हाला. नाही मॅडम. हा, तुम्ही नव्हतात लेक्चरला माझ्या, मी आता कसं तरी सहन केलंय, आता इथून पुढे अजिबात नाही, मी रिमूव्ह करणार आहे सरळ तुम्हाला. 38, 39, 40, 41 अल्सो, 42, 43 तुम्ही लिहून दिलेलं आहे, मी इथून पुढे काही करणार नाही, आता सगळं आमच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते. तुम्हाला वाटत असेल एकदा ऍडमिशन झालं, फॉर्म भरला एक्झामचा, ऑनलाईन एक्झाम होईल, आता लॉग इन आयडी पासवर्ड आला की कामच झालं आपलं, आता झालं कसं तरी थर्ड इयर पार पडतंय. काय काळजी करू नका, 6 महिन्याने येतं आता कॉलेजमध्ये, तुम्ही हातातच येतं आमच्या सगळं. 41, 42, 43, 44, 55, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 2, 3, 4, 5, 6, 7, 58, 59, 60, 61, 62, 3, 4, 5, 66 absent. 72 absent. 4, 5, 6. 6 absent आहेत. रोल नंबर 2, 4, 7, 8, 66 आणि 72. ठीक आहे, 1-2 मिनिट थांबा. कोण घेते लेक्चर? कोणाचं आहे रे लेक्चर, माहितीये का टाइम टेबल? एसटीचं आहे का? 1 मिनिट. नोट्स टाकलेत मी ग्रुपवरती, डायग्राम काढा तेवढ्या आठवणीने. नक्की एसटीचं लेक्चर आहे का, बघितलंय का? हो मॅम. ठीक आहे मॅडम, होतात एक 5 मिनिटात जॉईन. तोपर्यंत काय करा तुम्ही, मी स्लाइड डिस्प्ले करते, त्या फिगर काढा. ठीक आहे ना, म्हणजे तुमचं पण काम होऊन जाईल. दिसतंय का रे शेअरिंग माझं? काय स्लाइड दिसतात का, काय दिसतंय? हा, स्लाइड दिसत का आता? हो मॅडम. हा,
ठीक आहे, ही डायग्राम काढा. तुमचं डिस्टन्स वेक्टर राउटिंग अल्गोरिदम आहे, हेडिंग द्या. ही डायग्राम काढा पहिली. ऍक्च्युली ही पहिली डायग्राम म्हणजे का दाखवली आहे तर मी तर इथं मी अजम्पशन केलंय ए टू बी कसं पोहोचू शकते, ए टू ई कसं पोहोचू शकते, तर मी हे बघून सांगू शकते ए टू सी, सी टू ई असं. हा, त्या पद्धतीनं हा वेक्टर घेतलाय मी, हे टेबल घेतलेले आहेत. आणि मग तिथून पुढे तुमचं ऍक्च्युअल प्रोसिजर इथं ह्यापासून चालू होती. ठीक आहे, ह्या फिगर काढा. हॅलो हॅलो, ही फिगर झाली की मला सांगा.
का हो? लागते यावं. हॅलो. थांबा आता मॅडम होतात जॉईन. झाल्या का तिन्ही स्लाइड वरच्या डायग्राम काढून? Yes, ma'am. आता काय करा, हे टू नोड इन्स्टॅबिलिटी लूप प्रॉब्लेम जो आहे तो लिहा. एक मिनिट मी डिस्प्ले करते. किंवा तुमच्या याच्यात ओपन करताय का? का इथं करू देत स्लाइड वरती, म्हणजे स्क्रीन वरती? काय करताय? स्क्रीन वरती दिसू का, हे करू का, डिस्प्ले करू का? हाँ, ma'am. कुठे गेलं चॅप्टर? आयसीटीचं झालं चॅप्टर 3. चॅप्टर 3 दिसतोय का रे? का आयसीटी? ना. आयसीटी दिसतंय का? हाँ. चॅप्टर 3. ओके. आता दिसत असेल ना? हाँ, ma'am. काय करा, ही डायग्राम काढा अगोदर आणि हे सगळंच लिहा पहिल्यापासून, म्हणजे तुमच्या पण जरा लक्षात येईल. टू नोड लूप इन्स्टॅबिलिटी ही पॅराग्राफ लिहा, ह्या डायग्राम काढा. मैम स्लाइड थोड़ी खाली करा. पैराग्राफ दिसत नहीं है मैम.
हॅलो देवकर मॅडम. हॅलो. हा प्रियांका, एक मिनिट. हॅलो. हा हा होस्ट करा, मी कनेक्ट केले. हो चालते. प्रियांका पुढचं घेऊ शकताय का आणखी एक तासभर पुढं 12:30 पर्यंत, 1:45 पर्यंत? हो चालेल ना, घेते. बघा झालं एक्सटेंड तर बरंच झालं. सर ओएस ह्याचं लेक्चर, हा ओएसच आहे सर. आता मीटिंग चालू आहे सरांची एक. हा चालेल. 1:45 पर्यंत घेईल. हा जर चालतंय. झालं तर 1 पर्यंत घेईल कंटिन्यू. हो. सांगेल तुम्हाला, मेसेज टाकते तसं. हा हा चालतंय. जर झालं समजा तुमचं लवकर पुढं मागं तरी पण सांगा, मग मला घ्यायचं असेल तर मी घेते मग. हो चालेल. शक्यतो घ्या 1:45 पर्यंत, म्हणजे बरं हो होईल. हो ओके. हा हा ठीक आहे. राहिलेला डायग्राम नंतर काढा तुम्ही. आता मॅडमचं लेक्चर आहे.